दिवस आहे। परभणी जिल्ह्यातील मानवत गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी ठाकरेंनी पुणे जमीन घोटाळ्यावरून टीकेची झोड उठवली। आपला पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमिनी चोरतायत असा निशाणा यावेळी उद्धव ठाकरेंनी साधलाय। आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा। मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला, काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा मरून सुद्धा जर तो, आणि ही आता आपत्ती आहे म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं, आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं, कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहितीये ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता। कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडंसं वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो। आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये।